मस्त गोल गरगरीत असे दाणेदार रवा बेसन लाडू झालेले आहेत आणि कलरसुद्धा लाडवांना मस्त आलेला आहे। अजिबात घशात न चिटकणारे असे लाडू तयार झालेत। इथे आपण 2 वाटी बेसन घेणार आहोत। हे बेसन चाळून घेतलेलं आहे म्हणजे गाठी राहत नाहीत। दुसरीसुद्धा वाटी भरून घेतली। आता हे बेसन आपल्याला अगोदर कोरडंच भाजायचं एक 5 मिनिट तरी। याच्यामध्ये तूप वगैरे काहीच घालायचं नाही, असंच भाजून घ्यायचं आहे। आता 5 मिनिटानंतर याच्यात आपण तूप घालून घेणार आहोत। तर तूप आपण वितळवून घ्यायचं आहे। तर तूप वितळवून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही। तर थोडं थोडं तूप घालून हे बेसन भाजून घ्यायचं आहे। तर बेसन असं भाजत आलं की वाससुद्धा छान सुटतो। तर परत आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। 5 ते 7 मिनिट लागतात बेसन भाजायला। तर हे बघा बेसन चांगलं ओलसर झालेलं आहे आणि भाजतसुद्धा आलेलं आहे। थोडंसं बेसन भाजल्यानंतरच आपण याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। तर 1 वाटी एवढा रवा घालून घेतला आहे। हा बारीक रवा घेतलेला आहे। जाडसुद्धा रवा असेल तुमच्याकडे तर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा। रवा आणि बेसन जास्त झाल्यामुळे कढईत भाजता येईना म्हणून मी अर्धं काढून घेतलं याच्यातलं आणि भाजून घेतले। बघा छान भाजलेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आहे। दुसरंसुद्धा आपण भाजून घेतलं आणि असं परातीमध्ये काढून घेतले। आता हे बेसन चांगलं थंड होऊ दिले। थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची। तर आता 2 वाटी बेसन आणि 1 वाटी आपलं रवा आहे। तर इथे आपण 1.5 वाटी एवढी साखर घालून घेणार आहोत। आपण इथे साखरेसोबतच विलायचीसुद्धा बारीक करून घेतली आणि तेच घालून घेतलं याच्यामध्ये। रवा घातल्यामुळे लाडू अजिबात घशात चिटकत नाहीत आणि मस्त दाणेदार असे लाडू तयार होतात। आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आणि लाडू वळतात का ते बघायचं। तर लाडू अजिबात वळत नाहीत, थोडंसं तूप लागतंय। तर परत मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। थोडंसं मिश्रण एकदम हलकं असं कोमट आहे म्हणून मी तूप वितळवून घातलं नाही, त्याच्या गरमीनेच तूप असं वितळलं जाईल। तर आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेणार आहे। परत तूप घातल्यामुळे आता लाडू छान तयार होतील। तर हे बघा सर्व मिश्रण मिक्स झाले आणि मस्त लाडू तयार होत आहेत। तर या लाडवांना राघवदास लाडूसुद्धा म्हणतात। तर आता हे लाडू आपण बघा बांधून घेतोय। असे हातानेच वळून घ्यायचे आणि झाल्यानंतर असा गोल गोल हातावर फिरवून घ्यायचा। मस्त गोलसर असा लाडू तयार होतो। दुसरासुद्धा मी लाडू तुम्हाला बांधून दाखवते। बेसन लाडूची रेसिपी करायला अगदी साधी सोपी आणि पटकन होणारी आहे। बघा दुसरासुद्धा लाडू बांधून तयार झालेला आहे। याच प्रकारे आता आपण सर्व लाडू बांधून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी। हे बघा लाडू सर्व बांधून झालेत। मस्त गोल गरगरीत आणि दाणेदार असे लाडू तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।